मित्रांनो, आपण एक पेशंट पाहणार आहे जो की चेस्ट पेनचा आहे. त्याला चेस्ट पेन आहे, लेफ्ट साइडेड चेस्ट पेन आहे. तर लेफ्ट साइडेड चेस्ट पेन असून त्याचा ब्लड प्रेशर मी मोजला तर 90/70 mmHg आहे. आणि त्याला विचारलं तर त्याने सुरुवातीला सांगितलं नाही किंवा मी त्याला विचारलं की तू कुठं पडला आहे का, कुठं मार वगैरे लागलेला आहे का, पण तो काही सांगून नव्हता राहिला खरं काय तर. पण मला असा अंदाजावरून वाटलं की हा थोडासा ड्रिंकर आहे म्हणून. पेशंट एक मजूर आहे आणि तो सांगून नव्हता राहिला. मी ब्लड प्रेशर सांगितलं तो मला की बाबा 90/70 आहे. आणि थोडंसं मी त्याला तिथे जर एक्झामिनेशन केलं तर त्याला थोडं टेंडरनेस आहे लेफ्ट साईड अप्पर लेफ्ट साईडमध्ये अप्पर पोर्शन ऑफ चेस्टमध्ये दाबून पाहिलं तर थोडंसं पेन होतं त्याला. आणि श्वास घेताना त्याला पेन. आणि जेव्हा पाहिलं तेव्हा त्याला आता मी थोडंसं तुम्हाला दाखवतो. हो नाही, आता कसं काय वाटते? बरं वाटते का? इथे असं का हेच ना. असं असं दाबलं तर दुखते का? अच्छा अच्छा, हां हां हां, ठीक आहे ठीक आहे, होऊन जाते आता कमी. आहे ते सुचलेलं नाही, ते आहे ते मास आहे, ते मास आहे. तर त्यांना विचारलं. आणि याच्यामध्ये आता आपल्याला ओळखायचं कसं की बाबा हा चेस्ट पेन कशाशी रिलेटेड आहे. तर पहिली गोष्ट तर हे खूप क्लिअर आहे की बाबा त्याचं चेस्ट पेन जो आहे ते काहीतरी लागल्यामुळं किंवा पडल्यामुळं, ड्रिंक करून पडल्यामुळं लागलेलं आहे किंवा कोणीतरी मारलेलं आहे. मग आता ब्लड प्रेशर याचं कमी आहे, थोडं अशक्त आहे. आणि ब्लड प्रेशर कमी एखाद्या वेळेस तुमच्या हार्ट अटॅक मध्ये किंवा हार्ट फेल्युअरमध्ये पण ते ब्लड प्रेशर खूप कमी होत असते. आणि पण याच्या केसमध्ये असं आहे की हा थोडासा अशक्त आहे. आणि याचं जे हार्टबीट आहेत आणि ते एकदम प्रॉपर आहेत. आणि त्याच्यामध्ये कसलेही चेंजेस नाही आहेत. मी असे बरेच पेशंट चेक केले. तेव्हा मला ज्या पेशंटच्या हार्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता त्याचा लबडब जो साऊंड आहे तो थोडासा वेगळा पडते. आणि त्याची हिस्ट्री असते, ब्लड प्रेशर असते. त्या ब्लड प्रेशरच्या वरूनसुद्धा आपल्याला ओळखता येते की बाबा हा नेमका हार्ट अटॅक आहे की असू शकते की नाही. याला ECG वगैरे केल्याच्यानंतर खूप क्लिअर होऊन जाते. पण प्राथमिक लेवलवर आपल्याला जर त्याचं थोडं करायचं असेल, म्हणजे डायग्नोसिस करायचं असेल तर आपल्याला त्याचं ब्लड प्रेशर पहिले खूप होतं आणि आता खूप लो झालं अशा कंडिशनमध्ये असेल तर मात्र त्याला हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याला हार्ट अटॅकसारखं काहीतरी आहे किंवा हार्ट फेल्युअर आहे. तर मग अशा कंडिशनमध्ये आपण त्याला रेफर करायचं कार्डिओलॉजिस्टकडे. आणि जेव्हा असाच याचा जर हिस्ट्री असेल ड्रिंकिंगची किंवा हायपर ॲसिडिटीची किंवा ॲसिडिटीची, आपण आपल्याला आम्लपित्त म्हणतो, तर अशा वेळेसही जो आपल्याला ओळखता येईल की बा हा आम्लपित्ताचा आहे की नाही. आम्लपित्ताचा सुद्धा चेस्ट पेन असते तर तो
म्हणजे बिलकुल छातीच्या मधोमध आणि स्टमकपासून सुरू झालेलं असते, गळ्यापर्यंत येते आणि दुखते. म्हणजे पाणी पिताना दुखते, काहीतरी खाल्ल्याच्या नंतर दुखते किंवा खाल्ल्याच्या नाही खाल्लं तेव्हाही दुखते, असा असू शकते. आणि मागच्या साईडने दुखू शकते, पाठी दुखू शकते तुमचा हायपर ॲसिडिटी मध्ये. आणि चेस्ट पेन पण असू शकते, बिलकुल पेक्युलिअर तुमच्या हार्ट अटॅकसारखा त्याचा पेन असते. तर हे आपल्याला थोडंसं अनुभवावरून आपल्याला डायग्नोसिस करावं लागते. आणि सोपं असते, थोडंसं प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर तुम्हाला कळणं सोपं आहे. ठीक आहे. असं थोडंसं आपण मुळात आपण जेव्हा मेडिकलला असतो, मेडिकल कॉलेजला असतो, तेव्हा तुम्ही मेडिसिन आणि सर्जरी, पॅथॉलॉजी याचा अभ्यास बारीक करणं खूप आवश्यक असते. निव्वळ काहीतरी करायचं म्हणून करायचं, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर केलं तर मग तुम्हाला याच्या डायग्नोसिसमध्ये एकदम कळणार नाही. त्याच्यामुळं तुमचा पॅथॉलॉजी, मेडिसिन, सर्जरी विषय सर्वच आवश्यक असतात, पण याचा स्पेशली जास्त अभ्यास करणं आवश्यक असते. तेव्हा तुम्हाला डायग्नोसिस खूप जबरदस्त असते, तर होऊ शकते तुमचं. नाहीतर मी पाहिले बरेच डॉक्टर आमचे इथले, कुठली त्याला हार्ट अटॅक आला काय, आणि त्याचा हार्ट अटॅकचा काही संशय आहे काय नाही काय, बस ते उठले की सलाईन देणार. सलाईन मग ती पेशंट, मला असाच एक पेशंट होता, असं आठवते, एक लेडीज होती, अडल्ट, कमीत कमी 40-45 वर्षाच्या वयाची. ती माझ्याकडे आली आणि चालत आली. चालत येऊन म्हणाली की तिच्यासोबत एक दुसरी लेडीज होती. ती म्हणाली, डॉक्टर साहेब मला एक सलाईन द्या. मग मी तिला म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, पहिले ब्लड प्रेशर वगैरे तपासलं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते. मग मला खूप गाठपणा आला, अशक्तपणा आला. मी म्हटलं ठीक आहे, मग ब्लड प्रेशर तपासलं तर त्याचं ब्लड प्रेशर लो भरलं. हार्ट साऊंड चेक केले तर हार्ट साऊंड जे लबडब साऊंड आहेत ते थोडेसे वेगळे पडले, आणि त्याचा जो फ्रिक्वेन्सी होती लबडबची ती वेगळी पडत होती. मग मी त्याला म्हटलं एक काम करा, तुम्हाला सलाईन देतो, पण मला असं वाटतं की तुम्ही मोठ्या दवाखान्यात गेलं पाहिजे, कार्डिओलॉजिस्टकडं. मग ती म्हणून नाही डॉक्टर साहेब, मला तुम्ही सलाईन द्या, उधारीत असल्यामुळं तुम्ही सलाईन द्यायला लागले नाही. मी म्हटलं नाही, तुम्ही एक काम करा, पहिले कार्डिओलॉजिस्टकडून तपासून या, मी तुम्हाला 3-4 सलाईन देतो उधारीमध्ये, पण तुम्ही आता घरापर्यंतही चालत जाऊ नका, इथेच ॲटो बोलवा आणि इथून डायरेक्ट ॲटोनंच तुम्ही कार्डिओलॉजिस्टकडं जा. त्याला असं वाटलं की बाबा ह्या देऊन नाही राहिले उधारी सलाईन वगैरे, मग काहीतरी मोडतोड करून न्यायचं म्हणून सांगा लागले असे काहीतरी. मी म्हटलं नाही, तसं काही नाही. शेवटी ती लेडीज त्या दुसऱ्या दवाखान्यात गेली त्या लेडीजला घेऊन, आणि त्या डॉक्टरनं कोणतीही एक्झामिनेशन न करता त्या बाईला त्या दिवशी सलाईन दिलं आणि दुसऱ्या दिवशीही सलाईन द्यायसाठी बोलवलं. पण बोलवलं तर ती लेडीज सलाईन घ्यायला गेल्याच्या नंतर ती तिथेच एक्सपायर झाली. म्हणजे मी सांगितल्याच्या नंतर तिला कमीत कमी 72 तास मिळाले होते. 72 तास मिळाले, तर जेव्हा मी सांगितलं होतं तेव्हा तर ती लेडीज गेली असती कदाचित दवाखान्यात, तर ती वाचू शकली असती. मग हे अशा वेळेस सांगूनही ऐकत नाहीत, आणि ऐकलं नाही तर मग शेवटी तर रिझल्ट तोच येते. आणि ज्या डॉक्टरांचं काम होतं तपासणं बाकायदा, व्यवस्थित
ते तपासून त्यांना काय द्यायचं ते देणं. पण त्यांनी तपासलं नाही आणि कदाचित तपासलं असेल तर त्याच्या लक्षात आलं नाही. मग हे असं होते ना, कमी अभ्यासाचा किंवा तुमचा मेडिसिन किंवा सर्जरीचा आणि ते तुमच्या एक्सपिरियन्स जो आहे दवाखान्यामधलं, त्याला खूप महत्त्व आहे ना. शेवटी तर ती बाई मेली ना, आहे की नाही? म्हणजे तुमच्या नॉलेज कमी असल्यामुळं ती बाई मेली आणि त्या बाईला सांगितलं तरीही तिने ऐकलं नाही, ती मेली. असे मी असाच एक दुसरा पेशंट आहे. एका आमचे जे मित्र आहेत एक, तर त्याचे असेच वडील होते. ते रात्री त्याचं 2-2:30 वाजता चेस्ट पेन व्हायला सुरू झाला आणि चेस्ट पेन व्हायला सुरू झाला तर ते एका डॉक्टरकडे गेले. त्या डॉक्टरने त्यांना डायक्लोचं इंजेक्शन वगैरे दिलं आणि एखादी गोळी वगैरे दिली आणि तिथं थांबवून ठेवलं 5-10 मिनटं आणि सांगितलं की विचारलं की आता बरं वाटते का, आता बरं वाटते का. आता असं बरं वाटते का म्हणलं तर मग त्या पेशंटलाही थोडंसं बर्डन येते की आता नाही, डॉक्टरने ते इंजेक्शन दिलं, नाही म्हणावं का हो म्हणावं. नाही म्हणावं तर डॉक्टरला चांगलं नाही वाटणार, हो म्हणावं तर थांबलेलं तर नाही. मळमळच्या त्यांना चेस्ट पेन आणि वॉमिटिंग होती. पण वॉमिटिंग ते काय असेल ते त्यांनी तपासलं आणि त्यांना काय लक्षात आलं नाही, ते असेल ते असेल. पण शेवटी त्या डॉक्टरचा मुलगा माझ्याकडे सकाळी आला आणि त्यांनी लक्षणं सांगितले. मी त्यांना ताबडतोब सांगितलं की तुम्ही चुकीचं काम केलं. त्यांना ते हार्ट अटॅक आहे त्यांच्या लक्षणावरून सांगितलं. मी काय त्यांना तपासलं नाही, काहीच नाही. आणि तुम्ही ताबडतोब त्यांना दवाखान्यात न्या. त्यांनी त्यांना दवाखान्यात नेलं त्यांच्या वडिलांना. पण जिथे त्यांना अगोदर एका डॉक्टरने सांगितलं होतं, MDनं, की यांना काहीच झालेलं नाही. मी सांगितलं होतं त्यांना त्याच्या पोराला, माझ्या मित्राला समजा की त्यांच्याकडे तू परत घेऊन जाऊ नको. ती त्यांच्या मागलच्या बोलण्याचीच सपाटणी करतील किंवा यांना काही झालेलं नाही आहे असं. त्यांना दुसरीकडे न्या तुम्ही. पण त्यांनी काय केलं, त्या डॉक्टरकडे परत नेलं. त्यांनी त्याला काय तपासायचं ते तपासलं आणि तिथं भरती करून दिलं. तर ते 1 दिवस ठेवून जवळपास एक दिवस आणि 1 रात्र ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी रात्रीच त्यांना थोडं जास्त पेन होत होता का काय माहिती नाही, तर ते हायर सेंटरवर पाठवलं आणि तिथे ते मरण पावले. असं झालं असं तुम्ही थोडंसं जर खूप काळजीपूर्वक अभ्यास जर मेडिसिन सर्जरीचा आणि तुमच्या अनुभवाचा जर उपयोग केला तर कदाचित त्याही माणसाचा असा जीव वाचला असता. असं आहे. तुम्हाला म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे अभ्यास आणि अनुभव किती महत्त्वाचा असते हे सांगायचं होतं. अजूनही खूप पेशंट असे झालेले आहेत, पण आता ते सांगता येत नाही. खूप जास्त